नमस्ते, मी सुगंधा गावित. हे बघा, तुम्हाला मी पावसाळ्यातच हे मिरची आमच्या लावताय असं सांगितलं होतं ना, पण मी खूप दिवसांनी आता अजून मिनी ब्लॉग टाकला नव्हता. मी कामात होते म्हणून हां. तर आता डेली मिनी ब्लॉग माझा येऊन जाईल. काय झालं होतं बघा, हे मिरच्यांना काय झालं होतं काय माहीत, सगळ्या मरून गेल्या होत्या. मग आम्ही काय केलं होतं, त्या मिरच्यांच्या जागेवर आम्ही परत लसूण लावून टाकलं होतं बरं का. लसूण लावलं होतं, मग आता ते मोठं झालं होतं. मग आम्हाला आज काय करायचं होतं, त्या लसणातलं गवत काढायचं होतं आणि त्यांना थोडं थोडं खणून पण द्यायचं होतं. मग ते काम करायला बसलं, तेवढ्यात हे ट्रॅक्टरवाला आला बरं का. काय माहिती त्याला सगळे लोक बघत बसले, जिकडे तिकडे काम करत होते ते सगळे बघत बसले. मग काय, मी पण बघून घेतलं, म्हटलं काय आहे एवढं याच्या ट्रॅक्टरवाल्यामध्ये. मग काय ना, मी पण बघितलं. मग तेवढ्यात मग मला वाटलं चला आपलं काम कंप्लीट करू असं. मग मी पण जाऊन आपलं आपलं कामाला बसली खणायला. मग तेवढ्यात माझी एक फ्रेंड आली. ती पण मग गप्पा बिप्पा मारल्या. मग दोघींनी काम कंप्लीट केलं. मग काय झालं, हे बघा तुम्हाला मी दाखवते. हा हे बघा आमचं थोडेसे 2-3 वांगे लावलेली आणि मग हे मेथी थोडीशी टाकलेली आणि मग हे बघा टमॅटो लावले होते. गावाकडे कसं ज्याचं त्याचंच शेतामध्ये भाजीपाला करून घेताना, तसं सिटीमध्ये नसतं ना. मला कमेंट करून सांगा बरं का. आणि हे बघा, गावाकडे काय पण असतं बघा. हे बघा ससा आणला होता, हा का हे बघा मस्त छोटा होता, एकदम छान वाटत होता तो ससा. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते बरं का. हे बघा, तुम्हाला हे काय होतं काय माहीत, आजच्या दिवस एवढंच. उद्या पण परत टाकणार आहे बरं का. उद्या काय घेऊन येत आहे, डोंगरामध्ये जाता आणि काय काय नुसतं आणता बरं का. म्हणून मग एवढं संपवते आजचा मेनू ब्लॉग.